दरम्यान संतोष देशमुख यांची पत्नी अश्विनी देशमुख यांचा खळबळजनक जबाब एबीपी माझाच्या हाती आता लागलाय। वाल्मिक कराड हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याचे लोक आपल्याला मारून टाकतील असं देशमुख आपल्या हत्येच्या आदल्याच दिवशी बोलले होते असा जबाब आता अश्विनी देशमुख यांनी दिलाय। दोषारोपपत्रात हा जबाब नमूद आहे। विष्णू चाटेचा फोन आल्यावर देशमुखांची पत्नी विष्णू चाटेशी चर्चा झाली। वाल्मिकांना जिवंत सोडणार नाही असं चाटे फोनवर म्हणाला होता असं देशमुखांनी सांगितल्याचं अश्विनी म्हणाले। संतोष देशमुखांचे या विषयावर पत्नीशी अखेरचं संभाषण झालं होतं। तर अश्विनी देशमुख यांच्या जबाबात नेमकं काय म्हटलंय आपण जाणून घेऊया। तुला वाल्मिकांना आणि आम्ही जिवंत सोडणार नाही असं म्हणाले आहेत, त्यामुळे मला टेन्शन आलं। त्यावर अश्विनी देशमुखांनी संतोष यांना धीर दिला, तुम्ही कोणाचं वाईट केलं नाहीये, त्यामुळे तुमचं कोणी वाईट करणार नाही असं अश्विनी देशमुख त्यांना म्हणाल्या। संतोष देशमुख म्हणाले, तुला माहिती नाही, कराड हा गुंड आहे, त्याची राजकीय नेत्यांसोबत उठबस आहे, तो आणि त्याचे लोक मला मारून टाकतील। तर संतोष देशमुख आणि अश्विनी देशमुख यांचा हा अखेरचा संवाद झाल्याचं अश्विनी यांनी आपल्या जबाबात म्हटलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।